हर हर महादेव। आपण आलोय म्हसा। बैलगाडी प्रेमी आहेत त्यांना सांगायची गरज नाहीये म्हशामध्ये काय असतं। तर महाराष्ट्राची भारताची सर्वात मोठी बैलगाडी जे मित्र आहेत, प्रेमी आहेत, ज्यांना बैलांची आवड, त्यांची खरेदी विक्री होते बैलांची होती। आणि हा इथे सर्वात मोठा मार्केट भरतो पौष पौर्णिमाच्या निमित्ताने। म्हसेसराची जी यात्रा असते महिनाभर असते, पण त्याची 15-20 दिवस एवढी यात्रा जोरात असते। पण यात्रा सुरुवात व्हायच्या 5-6 दिवस अगोदरच बैला येतात, खरेदी विक्री करतात, तुम्ही त्यांची बुकिंग करतात, म्हणजे आपण बोलतो ना पावती वगैरे फाडून जातात आणि पौष पौर्णिमाच्या दिवशी आपापल्या घरी घेऊन जातात। तर आपण इथे आलो तर सर्वात पहिला जाऊया बैला कुठली असणार आहे, काय काय असणार आहे सर्व आपण बघणार आहोत। बैलांची माहिती पण घेणार आहोत, किती लोक आलेले खरेदी करण्यासाठी, किती लोक आलेले विक्री करण्यासाठी, आणि बैलांचा प्रकार काय असतं, 2 दाती 4 दाती। मला पण एवढा काय बैलांचा माहिती नाही, पण तुमच्या आणि आपल्या व्हिडिओच्या निमित्ताने सुद्धा बैलांची थोडी माहिती घेऊया। इथे माझ्या बाजूला बैल सुद्धा आहे, तर आपण आता इथून निघतोय पूर्ण बैल बाजार फिरण्यासाठी आलोय। आता सुरुवातीलाच सांगितलं ना तुम्हाला व्हिडिओची आम्ही की बाजार म्हणजे खूप मोठा असतो, आणि हे काहीच नाहीये, सकाळपासून लोकांची खरेदी चालू झालेली आहे। जसं सांगितलं मी तुम्हाला की इथं लोक येतात आणि आल्याच्या नंतर 4-5 दिवस अगोदर येऊनच बुकिंग वगैरे सर्व करून जातात, आणि आज पौष पौर्णिमाच्या निमित्ताने सर्व आपापले बैल घरी घेऊन जातात। तर इथे बैल पाहू शकता तुम्ही किती सारे। हे बघा, इथं मार्केट आहे, त्या शेतात मार्केट आहे, त्या शेतात मार्केट, आणि तिथं सुद्धा मार्केट आहे। म्हणजे हा पूर्ण एवढा मोठा सर्वात मोठा बैल बाजार। इथं 3 ते 4 हजार बैल येतात, 3 ते 4 हजार बैल येतात, आणि पूर्ण त्यांची खरेदी आणि विक्री होते या बैल मार्केटमध्ये। सो आपण आता जाऊया, इथे बघूया कुठले कुठले बैल आहेत, मोठी बैल, छोटी बैल, आपण त्याला वासरू सुद्धा म्हणू शकतो। त्याच्यानंतर किती दाती आहेत, किती काय गोष्टी आहेत, सर्व आपल्याला समजणार आहेत। आणि मला तर एवढा बैलांचा काय नॉलेज नाहीये, पण नक्कीच इथे जेवढे पण दादा लोक असतील आपण त्यांना सर्वांना विचारूया की किती बैल आहेत, आणि लोक इथंच विकतात, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा वगैरे असेल तर आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पण घेऊया, आणि बाकीचे डिटेल्स वगैरे असतील तर तुम्हाला डिस्प्ले शो होतीलच। सो इथं बैल, इथे एक दादा लोक भेटलेले आहेत, जे दादा लोक नेरल वरून आहेत ना दादा। आपण तो की आपण किती बैल आणलेली होती? 4 आणलेली होती का? तर आता ही जोडीने विकता का सिंगल सिंगल विकता? जोडीने विकता का? तर काय भाव काय बैलांचा? 1.5 लाख रुपये जोडी आहे। तर हे किती दाती आहेत, म्हणजे काय आपण ओळख कशी करायची? 2 दाती आहेत का? ठीक आहे, 2 दाती आहेत, आणि दादा बोलतात का 1.5 लाख रुपये, पण त्याचा भावताल पण होऊ शकतं। दादा तुम्ही मार्केटमध्ये विकता का इतर वेळी पण तुम्ही बैल फक्त म्हशीच्या यात्रेमध्ये विकता? तर 1.5 लाख रुपये। तर दादाचा दादा एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगाल का? ठीक आहे, थँक्यू। दादानी नंबर सांगितलेला, आणि बैल पाहू शकता तंदुरुस्त आहे, मला लहान नाही वाटत, खूप मस्त हाईट मुलगा, म्हणून दादानी भाव तगडा ठेवलाय। पण नक्कीच बैल बघा खूप भारी आहे या साईडला, पाहू शकता। आणि इथं सुद्धा एक बैल आहे विकायला। दादा काय आहे बैलाचा भाव काय? 70 पर्यंत। किती दाती आहे बैल हा? 4 दाती, 4 दाती ह्या, आणि 70 पर्यंत आहे तुम्हाला हा बैल। हे बघा या साईडला पाहू शकता। भाऊ कुठून आपण? नेरल। अच्छा, म्हणजे आमचे मुरबाडचे इकडची जास्त लोक आहेत, म्हणजे आजूबाजूचीच परिसरातील लोक आहेत। आणि हा 4 दाती आणि 70,000 रुपये प्राइस आहे या साईडला। आणि इथं छोटासा एक वासरू बघायला भेटतोय आपल्याला। दादा काय याची किंमत? मालक इथे आहे का? अरे बापरे, वासरूचा मालक वासरूच आहे। ए वासरू बाबू, नाव काय तुझं? नाव नाही का तुझं? नाही काय नाव? असू द्या दादा, कुठून आपण? नेरल वरूनच आहे। बरीचशी लोक नेरल वरूनच आलेली आहेत, आणि हा पूर्ण मार्केट भरलेला आहे। तर आपण जाऊया, जेवढे पण बैल आहेत त्यांचे सर्व विचार करूया। अजून एक बैल आहे इथं। भाऊ कुठून आपण? शिवड्यावरून, म्हणजे मुरबाड मधूनच आहेत का तुम्ही? हे किती दाती बैल आहे? 10-12 दिवसापूर्वी 2 दाती लावले। 2 दाती आता 10-12 दिवसा अगोदर लावलेले आहेत का? तर तुम्ही किती बैल घेऊन आलेले दादा इथं? आता आमच्या घरी आहेत तसे 4 आहेत, सध्या आता एकच सध्या इकडेच एकच आणलंय का? म्हणजे तुम्ही खरेदी विक्री करता का बैल, म्हणजे इथे पण आणि असं इतर वेळे पण करता का? आम्ही घरी वापरण्यासाठी आणतो, पण आता सध्या काही कारणावस्त द्यावं लागतं। आपल्या बघा शेतकरी मंडळी आहेत आपली, तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात जेव्हा शेतकरी मंडळ असतो आणि काही गरजेच्या वेळेला बैल शेतात सुद्धा कामा येतो, आणि अचानक मध्ये जेव्हा काही मोठी गोष्ट आपल्या घरात घडते तेव्हा बैल त्यात सुद्धा कामा येतो। तर भाव काय दादा या बैलाचा? आता याला आपण सांगायचे आपले 50,000 आहेत। 50,000 सांगायचे आहेत का? तर भाव तो होईल का? भाऊ तुझा नंबर सांगून ठेव ना, मोबाईल नंबर बोल। नाही सांग, तुझा सांग तरी सांग 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 ना। 99-32-44-17। सर इंग्लिश मध्ये बोलशील का? असू दे चालेल, असू दे। क्या परत बोल एकदा? 92 09-32-44-17।
तर नक्की भाऊंचा बैल आहे, तुम्हाला जर लागत असेल तर यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा. सर्जा काय नाव आहे बैलाचा? सर्जा नाव आहे. बरीचशी सर्जा नावाची बैल असतात. आणि या साईडला सुद्धा भावतोल चालू आहे वाटतं. झाला का खरेदी? झाली वाटतं. झालेली आहे का? कुठून कुठून आपण? आम्ही मुरबाडचे मुरबाड. म्हणजे तुम्ही विकणारे आणि खरेदी करणारे कोण? मामा आहेत का? अरे मामा, चला मामा म्हणजे दरवर्षी येत असेल, जसं मामाला बघून असं वाटतंय मला. मामा कुठून आपण? शापूरचे. मुरबाड वरून बैल चाललाय शापूरला. किती जाती होत आहे? आदात आहे बैल. चला आता विकणारे पण सांगतील आमचा चांगला माल आहे, ओळखणार. मला एक एवढं विचारायचं, मी प्रत्येकाला विचारतो, तुम्हाला उत्तर नाही भेटत. म्हणजे आपण कसं समजायचं का बैल चांगला आहे किंवा कसं? एक अंदाज ना, तुम्ही तर वयस्कर, तुम्ही म्हणजे बघा शेतकरीचं हेच असतं की माणूस कुठलाही कधी लबाडगिरी करत नाही. आणि हे बैला खरेदी विक्रीला हेच, हा खरेदी विक्रीची हीच गोष्ट असते की माणूस शब्दावरती विश्वास ठेवतो. आणि खूप छान वाटलं मामा तुम्ही हे शब्द बोलले आणि अशी गोष्टी केली, कारण की मामा तुम्ही दरवर्षी येत असाल ना. चला त्या लोक पण अजून आले, बैल बघतोय आपण. दादा कुठून आले आपण? खोपोलीवरून आलेले आहेत. आणि आपले किती बैल आहेत? 2च आहेत का? ठीक आहे. तर आपला भाव काय बैलाचा? 2 लाख रुपये सांगतो. अच्छा 2 लाख रुपये. चला मी या मार्केटमध्ये 2 लाख रुपये ऐकलेला आहे बैलाचा भाव आपण. आणि हा बैल बघू शकता. तर हा किती दाती आहे दादा बैल? 4 दाती बैल आहे का? मस्त. आणि जसं भाव सांगितलं तर भावची हिशोबाने पण बैल आहे, काही लक्षात घ्या. 2 लाख रुपये फक्त बोलायला नाहीये, त्या हिशोबाने बैल सुद्धा बैल तुम्ही पाहू शकता. आणि खूप तंदुरुस्त बैल आहे, हायटेड पण आहे, हाईटला पण आहे. दादांच्या हाईटचे पेक्षा आणि सिंग पण बघू शकता तुम्ही या साईडला. आणि खोपोलीवरून आलेले आहेत या आपल्या मुरबाडच्या मार्केटमध्ये. दादा एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगाल का जोरात? 7499218590. तर नक्की कोणाला बैल घ्यायचा असेल तर दादांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही इथंच फक्त विकता का असं इतर वेळे पण बैल खरेदी विक्री करता? फक्त म्हसा मुरबाडच्या यात्रेमध्येच करता. खूप छान वाटला. इकडे लोक येतात, सर्व मंडळी येत असतात बैल घेण्यासाठी. शेतकरी आपले जेवढे पण, काही लोक बघण्यासाठी पण येतात. हे बघा इकडे खरेदी विक्री. अजून आपल्याला एक बैल बघायला भेटतोय. आणि दादा कुठून आले आपण? मुरबाड मधूनच का? मुरबाड मधूनच आले. आपले किती बैल होती? 2च बैल. घरची बैल. चला घरची बैल दादा लोक आले. किती जाती आहे दादा? हे 4 दाती हा बैल आहे. तुम्ही ब्लॅक कलरचा जो पाहताय तो 4 दाती आहे. आणि या साईडला व्हाईट आहे तो 2 दाती. काय भाव काय बैलांचा? सांगाचे 65,000 सांगायचे. जोडीने विकते? सिंगल विकते का जोडीनेच? सिंगल पण विकणार आहेत ते, जोडीने पण विकणार आहे. तर तुम्हाला जर बैल त्यांच्याकडून घ्यायचा असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा एकदा जोरात. 7620418011. तर नक्कीच बैल बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असं, लहानच आहे पण खूप तंदुरुस्त आहे बैल. आहे बघा या साईडला तुम्ही पाहू शकता, ब्लॅक आणि व्हाईट दोन्ही बैलला तुम्हाला बैल बघायला भेटतात. हे बघा या साईडला सुद्धा बैल आहेत. आणि हा बैल वाटते चांगला पॉवरफुल आहे, कारण की इकडं मंडळी लोक आलेले आहेत. बघा या साईडला बरीचशी पोरं थांबलेली आहेत. आणि इकडे सुद्धा भावतोल चालू आहे बैलांचा. जसं सांगितलं तुम्हाला की खरेदी आणि विक्री करणारी तर दोन्ही व्यक्ती येतात. आपली बैल खरेदी सुद्धा करतात आणि विक्री सुद्धा करतात. इकडे बैला तुम्ही बघू शकता. तुम्हाला जेवढं बैला दाखवणार तेवढं कमी आहे. सो आणि बघा या साईडला 2 ब्लॅक कलरची बैल आहेत, खूप पॉवरफुल दिसतात. हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही. बघा इकडं दोघांचा कलर एकदम बुल सारखेच ब्लॅक आहेत, खूप भारी दिसतात. इकडे पण बैल आहेत. तुम्हाला सांगू ना, खूप बैल मार्केट ना पूर्ण भरलेलं आहे. जेवढी शेत आहेत ना, लिटरली तुम्ही जर नेक्स्ट इयर जेव्हा येत असाल, मला असं वाटतं अजून 10-15 दिवस आहे, पण तोपर्यंत बैला असतील का नसतील माहिती नाही. पण तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. या साईडला पण पाहू शकता तुम्ही बैल आहेत या साईडला. दादा काय भाव आहे बैलांचा? सर्वात पहिला तुम्ही आले कुठून दादा? नगरवरून आले आहेत. मार्केट घास क्रॉस करून आलेले आहेत दादा लोक. किती बैल आणलेली दादा तुम्ही? 5 बैल आणलेली होती. त्यापैकी किती बैल गेलेले आहेत? म्हणजे 5चे बैल इथे बघायला भेटतात आहे. आणि बैलांचे बद्दल मला विचारायला गेलं का दादा किती जाती आपल्याकडे बैल आहेत की वेगवेगळे? आदात आहेत का? अजून आदात आणि 2 दात बैल आहेत आपल्याकडे. तर तुम्ही सिंगल विकताय का पूर्ण ग्रुपनी बैला विकतात आहे किंवा जोडीने? सिंगल. पण भाव काय बैलाचा सांगायला किती आहे? 60,000 रुपये सांगायला बैलाचा भाव आहे. बघा या साईडला पाहू शकता तुम्ही. सांगायचा भाव आहे. नगरवरून आहेत मंडळी. तर दादा तुम्ही लोक फक्त म्हशाची यात्रा म्हणून बैला सेल करता का असं पण इतर वेळे पण खरेदी विक्री करता बैल तुम्ही? म्हशीची यात्राच्या वेळेस करता का? ठीक आहे. आणि हे बैल तुम्ही पाहू शकता. दादा तुमचा नंबर सांगणार का एकदा जोरात? सांगा नंबर तुमचा जोरात. 70 66 23 0020. ठीक आहे. छान नंबर सांगितला मराठी इंग्लिश मध्ये.
आणि नंबर ज्यांना कोणाला घ्यायचा असेल तर परत मागे जाऊन व्हिडिओ तुम्ही परत बघा. पण बैल खूप सुंदर आहे दादा लोकांना, त्यांचं पूर्ण इथं मंडळी झाले. दादा लोक कधी आले आपण लोक इथं? शनिवारी रात्री आलं, म्हणजे म्हसा आज सोमवार आहे, 2 दिवस अगोदर आलेत का? आणि पूर्ण बैल तरी कधीपर्यंत येतात इकडे? सर्व 3-4 दिवस अगोदरच येतात ना? आणि खरेदी विक्री तेव्हाच चालू होते, फक्त आज घेऊन जातात लोक. अजून एक बैल, अजून एक नाही, आपल्याला जोडी बघायला भेटते बैलांची इथं. आणि या साईडला पाहू शकते. दादा कुठून आलेत आपण लोक? दासा, म्हणजे मस्यावरूनच आलेले आहेत दादा लोक. आणि दादा काय भाव आहे बैलांचा? 1 लाख जोडीने. किती दाती बैल आहे हा? आदत आणि तो 2 दाती. तर बैल पाहू शकता तुम्ही. 1 लाख सांगायचा भाव, 1,40,000 रुपये सांगायचा भाव, 1,40,000 रुपये. तो बैल मला बघून घाबरतोय आणि मी बैलला बघून घाबरतोय. खरोखरी बैल एवढा तंदुरुस्त आहे ना, त्याच्यामुळे दादांनी ते भाव त्यांना 1,40,000 रुपये सांगितलेला आहे. इकडे पाहू शकता तुम्ही त्यांचा बैल. दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगाल का एकदा जोरात? 7350 59 36 88. ठीक आहे ठीक आहे, असू द्या. या साईडला भाव सांगितलाय दादानी, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, नंबर दिलेला. आणि इकडे सुद्धा छोटेसे बैल आहेत जे त्यांचा भाव. दादा काय भाव आहे बैलांचा? 60,000 सांगायचे का 60,000 फिक्स आहे? 60,000 फिक्स आहे. चला या साईडला बैला बाबा बाबा. आणि हे असा प्रकार असं मला आज पहिल्यांदा समजलंय की असं म्हणजे बैलाला गरम करतात. हे साईडला हे असा आवाज काढून दाखव दादा एकदा. असा आवाज काढल्यावरती बैल गरम होतो आणि लोकांचं अट्रॅक्शन होतो आपल्या बैलांकडे. तर हे नवीन काहीतरी बिझनेसची ट्रिक आहे. जे बैलगाडी प्रेमी आहेत त्यांना या गोष्टीची माहिती. आणि कोणीतरी ड्रोन उडवलेला आहे, नक्कीच कोणतरी ऑलवेज युट्यूबरच आला असेल ज्याने हा ड्रोन उडवलाय. आणि इथं सुद्धा एक बैल बराचसा तंदुरुस्त बघायला भेटतंय. या साईडला पण बैल आलेला आहे आणि इथं बरीचशी मंडळी जमलेली या बैलाला बघायला. तर दादा आपण कुठून आलेत? मुंबईवरून आलेले आहेत. ठीक आहे, या साईडला मुंबईवरून आलेले मंडळी. आणि या साईडला बैल त्यांचा पाहू शकता. किती दाती बैल आहे दादा हे? 4 दाती बैल आहे. आणि बैल बघू शकता. भाव काय सांगायचा बैल? 2 लाख रुपये जोडीनेच वेगळा, सिंगल नाही विकणार आहेत ना, जोडीनेच विकणार आहे. 4 दाती ना, 4 दाती बैल आहे आणि 2 लाख रुपये सांगायचं आहे. हा बैल पाहू शकता तुम्ही, तंदुरुस्त आहे एकदम. या साईडला बघा, या साईडला पाहू शकता तुम्ही बैल खूप सुंदर आहेत. आणि इथे दादा आले, मगाशी सांगितलं तुम्हाला का त्यांनी ड्रोन उडवलेला आहे. इथे या साईडला आलेले आहेत. इकडं हा यांचा बैल आहे. या साईडला बाबो बघा कशी किक मारता आहे, लात मारता आहे. दादा एकदा तुमचा नंबर सांगाल का? 97 एक मिनिट दादा नंबर सांगता ते सांगा दादा नंबर. 97 चला छान. ज्यांना कोणाला बैल घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. 2 लाख रुपये सांगायची प्राइस. अजून आपल्याला बैल बघायला भेटतात. या साईडला तुम्ही पाहू शकता बैल. दादा किती दाती बैल आहे? 4 दाती बैल आहे. आणि भाव काय दादा? 55,000 रुपये सांगायचं. 55,000 रुपये सांगायचं. 4 दाती बैल आहे. बैल पाहू शकता तुम्ही. आणि दादा लोक कुठून आले दादा? आपण जुन्नर वरून आलेत का दादा? आपला एकदा मोबाईल नंबर सांगाल का? चालेल, दादांचा नंबर आहे. जर तुम्हाला बैल घ्यायचा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. असे खूप सारे बैल, जसं मी तुम्हाला सांगतोय, बरेचसे बैल या साईडला येत असतात. बघा इकडे सुद्धा बैल आहे, त्याच्यानंतर इकडे सुद्धा बैल आहेत. तुम्ही बघा या साईडला पण बैल आहेत. इकडे बाबू काय रे, कुठलं तुम्ही? शॅमी कालन व्हिडिओ बघते. कुठलं तुम्ही आहेस? कुठे आहे त्या? एरंजाड. अच्छा, आपटेची पालखी निघते नाही का? समजलं. चला बैला आणल्यान काय तुम्ही? घ्यायला का? ठीक आहे चालेल. चला या साईडला पण बैला तुम्ही पाहू शकताय. बघा इकडं सांगतो की तुम्हाला, आता आपण हा पण इकडचा पण शेतातली बैला बघितलेली, मोस्टली बैला बघितलेली आहे. त्या साईडचे पण शेतातले बघितले. आपण आता जाऊया पुढच्या शेतामध्ये, तिथं पण बैल अशी आहेत. बघा इकडून यांनी खरेदी केलेली आहेत. मी तुम्हाला सांगतो, जो बैल खरेदी होतो ना त्याच्या अंगावरती गुलाल उधळलेला असतो आणि मग त्याला पौर्णिमाच्या निमित्ताने बैल घेऊन आणि एवढे बैल फिरलो मी. आणि बैला फिरल्यानंतर पहिला तर आम्हाला नरेश दादा इथं भेटलेले आहेत, आमचे दिव्यातले नामवंत खेळाडूच म्हणणार आहे ना मी, पण ते राहू दे, त्यांचा नंतर मी सांगतो त्यांच्याबद्दल. इथं त्यांनी बैल आणलेला विकायला, नरेश गुलाब पाटील. आणि खास करून बैल आहे तो आपले भाऊ लोक. दादा कुठून आले तुम्ही? गोराईवरून आले का? ओके. नरेश गोराई ना, बोरिवली गोराई ना, मनोरी त्या साईडला आहे ना, बरोबर ना? ठीक आहे. आणि दादा आपण किती दिवस होते ते का कधी आलेले बैल घेऊन आपली? आम्ही 40 वर्ष इकडे येतो,
पण आम्ही या वर्षी आमच्याकडे 12-13 बैल आहेत. 12-13 बैल आहेत. तर काय होतं एवढ्यानं हे करायचं तर बैल आपला कुठेतरी आमच्या मित्राच्या घरी गेलेले आहे. अच्छा, अरे वा वा वा, मित्राला मस्त. गेलेला आहे, एक मित्राच्या घरी प्रेम दोस्ती आहेत म्हणून आम्ही हे बैल दिले आहेत. पैशाचाही सवाल नाही. नाही नाही, बरोबर माणूस बरोबर. सवाल आहे. आणि मला थोडीशी माहिती पाहिजे होती की बैल बोलतात ना काय 2 दात 4 दात, किती दाती बैल आहे? 6 जाती आहे. 6 दाती बैल आहे. चला, खूप भारी वाटला. आणि बैल बघू शकता तुम्ही, जसे नरेश दादा तंदुरुस्त आहे आतापर्यंत, त्यांचा बैल सुद्धा त्यांच्यासारखा आहे, पण आता त्यांनी ताबा दादा लोकांनी घेतलेल्या गोराईवरून. आणि तुम्ही बैल सांभाळता का आवड म्हणून या वर्षी घेतले तुम्ही? म्हणजे तुमच्या इकडे शर्ती विरती करता तुम्ही? अच्छा, म्हणजे तिकडे गौराई साईडला बी आहेत म्हणजे बैलगाडी कल्याणला आहेत का? बघा, म्हणजे मला असं वाटलेलं का मुंबईमध्ये तेवढी नसते, पण गोराई साईडला सुद्धा बैलगाडी प्रेमी आहेत. आणि बैला घ्यायला जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं का महाराष्ट्राचे भारताचे कोण्या कापऱ्यातून इथं लोक येतात आणि खूप बरं वाटलं. चला, हर हर महादेव. या शेतात आलोय आपण आणि इथे सुद्धा एक तंदुरुस्त बैल आहे बघायला भेटतोय या साईडला. दादा कुठून आलेत आपण? पडक्यावरून आलेत का दादा? किती दाती बैल हा? 6 दाती आहे. अरे बापरे, तेव्हा एवढा तंदुरुस्त आहे. आणि भाव काय दादा? भाव आता 80,000 रुपये. आणि बैल दिसायला पण खूप भारी आहे, मस्त बघा, एकदम प्रॉपर जो बैलाचा लुक असतो त्या हिशोबाने बैल आहे. आणि 6 दाती बैल आहे. 80,000 रुपये सांगायची किंमत आहे त्यांची. आणि या साईडला बैल तुम्ही एकदा पूर्ण पाहू शकता. तर दादा एकदा आपला नंबर सांगाल का? जोरात सांगा नंबर. 70 57 54 93 33. तर नक्कीच यांना कॉन्टॅक्ट करा. आणि दादा जास्त लांब नाही राहत, आपले भिवंडी पडघ्यामध्येच राहतात. तर तुम्हाला काही त्यांच्याबद्दल अजून माहिती घ्यायची असेल बैल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. चला, थँक्यू. आणि या साईडला सुद्धा तुम्हाला बैल मार्के बघा, इकडे पण सुद्धा बैल बघायला भेटतात. बघा, इकडे पण बैल आहेत या साईडला. आणि या साईडला सुद्धा बैल आहेत. हे बघा, या साईडला बघू शकता. हा बघा, या बैलाचा कलर एकदम दादा कोणाची आपले बैल काय? दादा कुठून आले आपण लोक? या साईडला पण आपल्याला बैल बघायला भेटतात. आणि या साईडला पाहू शकता तुम्ही. सर्वात पहिला तर मला इथं हे बैल नवीन काहीतरी बघते, म्हणजे मस्त वाटते बैल बघायला. दादा लोक आपण कुठून आलेत? कर्जत वरून आलेत. कर्जत वरूनच आहे, म्हणजे आपल्या कालापूर, मुरबाड, म्हसाळ्याच्या आजूबाजूचा परिसर एक कर्जत, ज्यांना माहिती नसेल तर सांगतो. आणि दादा लोक आपण किती बैला घेऊन आलेली होती इथं? 7 बैला घेऊन आलेली होती. म्हणजे खरेदी विक्रेती पण तुम्ही विक्रेती पण करता आणि खरेदी सुद्धा केलेली आहेत का? कुठली बैला खरेदी केली तुम्ही? या साईडला अशा 2 बैलाला मी मगाशी सांगितलं की जी लोक बैला घेतात ते लोक गुलाल म्हणजे उधळतात. 2 विकले पण आणि 3 विकले आणि 2 घेतलेत. बघा, म्हणजे बिझनेस माइंड आहे इकडे. दादा लोक आलेत, बैला सेल पण केली आणि त्यांनी परचेस सुद्धा केलेला आहे. छान. आणि दादा हे बैलांची किंमत काय लावली? भाव काय त्यांचा बैलांचा? किती दाती बैल ते तरी सांगू शकता का तुम्ही? 4 जाती आहे. हा 4 दाती आहे का? 2 जाती आहे. तो 2 दाती आहे. 6 जाती आहे. तो 6 दाती. अरे बापा, तेव्हाच तो एवढा तंदुरुस्त बैल आहे बघा. आणि हा नक्कीच याचे तावड सायवाल नाव आहे का? ठीक आहे, मस्त. हा का, छान. म्हणजे अशी नावं असतात बैलांची. आपापले जे बैलप्रेमी असतात ना ते लोक आपापल्या बैलांची नावं ठेवतात. आणि दादा हे बैला तुम्ही घेतली कितीला? बैला घेतलेली आहेत ते 31,000ला आहे आणि एक 25,000ला बैला घेतले दादा लोकांनी. आणि या साईडला जे पण तुम्हाला बैल बघायला भेटतात ते त्यांची 25 पासून ते 65-60 पर्यंत प्राइस आहे. तर तुम्हाला जो बैल आवडला असेल तर दादा लोकांना कॉन्टॅक्ट करा, तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. आपण त्यांचा आता नंबर घेतोय. दादा एकदा तुमचा नंबर सांगाल का जोरामध्ये? नंबर सांगा ना तुमचा. लास्ट ते 8888080207. चला, असा माणूस पाहिजे होता बघ, कसा न लाजणारा. तुम्ही यार असं लाजता कसं होईल बघ. दादानी बैल घेतला उदारला एकदम. लग्न नाही झाली इथे इथे इथे. बाईच्या बद्दल सांगते तर लगीन नाही झाले ना. ती शेती सांग, जागा जमीन किती लगेच आपण इथे भावताव लावू बघ. नर काय निर्व्यसनी पोरगा आहे भाई. नाव सांग तुझं, पूर्ण नाव सांग. चल, बारक्या नाव नको सांगू, तुझं खरोखर नाव काय ते सांग. संकेत कडे. जितेश कैलाश भगत मते. वय किती आहे तुझा? 19 झालं का? मग आवडी उतरले तुला लगीन करायचं? अरे अजून लय कमवायचा भाई. 19 वर्षांनी लगीन करशील? नाही नाही, असू द्या. नाही, त्याच्या चेहऱ्यावरून वाटतं का त्याला इच्छा नाही सध्या हे वर्षी? पुढच्या वर्षी बघूया आपण, पुढच्या वर्षी बघूया नाही का? असू दे. जरा धन्यवाद, तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. चला, थँक्यू. कुठली खरेदी बैलांची? हो दादा, परत एकदा आवाज काढा. बघा, असे टॅलेंटेड लोक असतात आपल्याला. मस्त मस्त आवाज काढलेला भाऊ लोकांनी. आणि आता आपण इकडून निघतोय. असे खूप सारे
खूप सारे बैल आहेत त्या साईडला तुम्हाला बघण्यासाठी. बघा या साईडचं सुद्धा मार्केट आहे, इकडे सुद्धा मार्केट आहे, तुम्ही या साईडला पाहू शकता. आणि मार्केट फिरता फिरता तुम्हाला जेव्हा जे लोक बैल खरेदी करता तुम्हाला बैलांसाठी सामान सुद्धा लागू शकता, शेतीसाठी पण सामान लागू शकतात. इकडे पण आहे त्या साईडला, इकडे पण तुम्हाला जे पण तुम्हाला काय वस्तू असेल तर आपल्या या म्हशाच्या मार्केट जरी बैल गेले तरी तुम्हाला हे सामान पूर्ण जोपर्यंत म्हसा यात्रा तोपर्यंत तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि या साईडला सुद्धा तुम्हाला बैल बघायला भेटतात. ते बघा ही बैलांची साईज आणि बघू. दादा हे बैल किती जाती आहेत? पुरे झालेले का दादा? कुठून आले आपण लोक? भीमाशंकर. मग तुम्ही गाडीने आले? टेम्पो घेऊन आलेले आहेत दादा. तर काय भाव काय आपल्या बैलांचा? 70,000 सांगायचे. किती बैल आणलेले आपण? 4 बैल आणलेले, त्याच्यापैकी एक गेलेला आहे वाटतं बैल, एक गेलेला आहे, 3 बैल आहेत. तर तुम्ही म्हसा यात्रा म्हणून खरेदी विक्रेती करता का असं पण करता? सगळं घरचं आहे. मग तुम्ही नंतर पण करता का फक्त यात्रेपुरती करता? यात्रापुरती येतात. म्हणजे मला असं वाटतं का मोस्टली लोक यात्रेपुरतीच येतात इकडे सर्व बैल खरेदी विक्रेती करायला. दादा एकदा जोरात तुमचा मोबाईल नंबर सांगाल का? मोबाईल नंबर माझा नाही सांगता दादा कोणाचा तरी सांगा मोबाईल नंबर. 70 30 19 07 41. हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर. जे काय तुम्हाला म्हणजे डिटेल्स पाहिजे असेल तर त्यांना यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बैल पाहू शकता. एकदम फिट आहेत, तंदुरुस्त आहेत. चला इथं मंडळी भेटलेली आपल्याला, सर्व एक कर्जत तालुक्यातले आहेत पूर्ण मंडळी. इकडं दादा लोक पूर्ण बैलगाडी प्रेमी आहेत. इथे असणारा प्रत्येक व्यक्ती बैलगाडी प्रेमी आहे. इथे एक दादा भेटले. दादा नाव काय आपलं? सचिन चवळे. सचिन चवळे. आपण पण कर्जत वरूनच आहे. पहिल्यांदा मी कुठल्या तरी जे बैल हक्कलतात त्यांना काय ड्रायव्हर म्हणतो ना आपण, म्हणजे त्यांना ड्रायव्हर म्हणतात. तर तुम्ही किती वर्ष झाले सर्व करताय? म्हणजे तुम्हाला आवड कधी लागली का आता आपण बैलावरती ड्रायव्हर करूया? कारण की ती करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. स्वतःला सावरणं, त्याच्यानंतर गाडी सावरणं आणि मग बैलांना 2, ती तर मोठी गोष्ट असते. तर ते किती वर्ष झाले तुम्ही सर्व करताय? 8-10 वर्ष झालेली मी गाड्या होऊ शकतो. आणि कुठल्या कुठल्या अजून आतापर्यंत तुम्ही म्हणजे गाड्या पळवलेल्या आहेत? नामांकित गाड्या नामांकित बैलगाड्यांची नावं, बैलांची नावं सांगा. बैलांची नाव जसा गुडवंचा सुंदर झाला, निसर्ग दाबा कशाला सिंगम झाला, शाहीर झाला, ते प्रभाकर दिसल्यांचे बैल झाले. आणि दुसरी गोष्ट बारणेकरांची बैल झाली. एवढी सर्व बैल. हा चांगली बैल हक्कलतात. मस्त वाटलं तुम्हाला हे ऐकून. कारण की खूप मोठी गोष्ट आहे सर्व करणं. आणि तुमचं हे म्हणजे प्रत्येक अड्ड्यात तुम्ही जात असाल ना. आणि तुम्हाला असं कोण एखादा नवीन येऊन बोलला का तुम्ही आमची चला दादा बरं नवीन बैल आहे, तर तुम्ही त्यासाठी पण त्यांना मदत करता? कारण की कोणाला तेवढं नियोजन माहिती नसतं, कसं चालवणं नाही चालवणं, ते ड्रायव्हर वरतीच असतं मोस्टली सर्व खेळ. पण मी असं ऐकलेलं आहे की जेवढा बैल धावतो त्याला धावणारा मेन माणूस ड्रायव्हरच असतो, पळवणारा. पण ही पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता जसं तुम्हाला माहिती असेल का आपले पडले गावाचे विष्णू शेठ, त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? नाही, विष्णू शेठचे सर्जेचे गाड्या पण आपण उसकलेले आहेत. आता ते त्यांचं दुकान निधन झालंय, त्यांचं 5-7 दिवस झाले. बरोबर. हा, विष्णू शेठ आमचे पडले गावाचे, बाजूच्या गावातलेच आमचे, आम्ही दातुरीचे बाजूगाव पडले गावातलेच आहेत. ते खूप वाईट वाटलं ते ऐकून, कारण की जे लोक बैलगाडी प्रेमी आहेत त्यांना माहितीच आहे. आणि इथे अजून एक दादा आहेत, ते दादा आपल्याला सांगतीलच या साईडला. दादा आपलं नाव काय? निलेश कडे. निलेश कडे. आपण काय करता बैलांचं म्हणजे समजलं नाही. आपण तुम्ही मगाशी काहीतरी नाव? सुट्टी करतो. सुट्टी करता का? म्हणजे काय असतं ते प्रकार? काय असतं? बैल सोडायचा. बैल सोडायला असतात. ती पण मोठी गोष्ट असते, कारण की मागे पुढे पण नाही होतं का. आम्ही तर लाईव्हला बघत असतो, बैला पुढे निघतात, परत त्यांना मागे हाना, परत जेव्हा सर्व लाईनीत लागतात मग परत त्यांना सोडा. ही पण मोठी गोष्ट आहे. मस्त वाटलं तुम्हाला सर्वांना भेटून. इकडे दादा लोक पण सुद्धा आलेले आहेत, जे आपले त्यांचे तुमचे पण बैल आहेत का दादा? काय नाव काय आपलं? प्रभाकर देसले. काय नाव आपल्या बैलांचा? आपल्याकडे आता नवीन खरेदी किस्मत आहे का? किसना आहे, छोटा राय. म्हणजे मस्त सर्वच बैलगाडी प्रेमी असे दादा लोक भेटत असतात. खूप छान वाटलं. बैल तुम्ही बघितली असेल खूप सारी. मी बैल मार्केट फिरत होतो तर तेवढ्यात आमच्या गावात ते दादा दिसलेले, म्हणजे स्वप्नील रामदास दळवी. रामदास दळवी हे महाराष्ट्रात आमच्या ठाणे, रायगड, भिवंडी जेवढी पण बैलगाडी प्रेमी आहे त्यांना स्वप्नील रामदास दळवी आणि रामदास दळवी यांच्याबद्दल खूप सारी माहिती आहे. पण दादा इथे काय आलेत? जसं तुम्हाला मी सुरुवातीला व्हिडिओच्या सांगितलेलं होतं की बैलगाडी प्रेमी जे असतात ना ती लोक इथे येतात आणि आल्याच्या नंतर बैला खरेदी करतात, विक्रेती करतात. तर दादा तुम्ही तर मला तर दर शनिवार रविवार कुठे ना कुठे दिसत असं तुमची बैला घेऊन जा. तर इथे का आला तुम्ही? बैल घ्यायला आलेत का विकायला आलेत? आम्ही बैल घ्यायला आलोय, पण असं रिझन आहे की आमचे वडील
म्हणजे पहिल्यापासून यायचे आणि आमचं पण ग्रुप आहे आरडी ग्रुप म्हणून, तो आम्ही दरवर्षी येत असतो. बघूया काय नवीन खरेदी करता प्लॅन आहे आमचा. पण असं काय प्लॅन केलंय का असं लहान घ्यायचा मोठं घ्यायचं? असं मला तर एवढं काय तसं माहिती काय? नाही, 2 दाती 4 दाती किंवा 10 दाती तसं बोलतात. काय नाही, तसं काय जे नजरेला आवडेल आपल्याला जो नजरेला आवडेल आवडेल. असं काहीतरी पसंत पडला तर मग घेऊया आपण. बरोबर. आणि असं काय ट्रिक असते का असं आपण बोलतो की हा बैल आपल्या म्हणजे असं ते नशिबाचा खेळ असतं आपल्याला बैल हो, ते भेटल्यावर, झालंच. पण असं काय असेल ना अंदाज की हा बैल घेतल्यावर हा बैल निघेल भारी निघेल, असं काय असतं का? हा मग ते बैल बघून एक बघूनच समजतं trick का? असतं ना की बरं ती बा अच्छा, हा बैल काम करत असतो ते. त्याच्यावरती समजतं त्याच्या का? काही खासियत असतात बैलाच्या, म्हणजे भाकर वगैरे हे ते ओके, ओके, खांदा ते हिजबानी सगळ्या असतात. ते बघून. जी वरिष्ठ माणसं असतात त्यांना बैलांचं त्यांना परफेक्ट माहित असतं. मग आतापर्यंत बघितलं, तुम्हाला आवडलं का नाही आवडलं बैला? 2 बैल चॉईस केलेत, पण ते आता केलेत. व्यापारी पण जेवायला गेलेत. आता आज सर बाजार बरोबर. फुटणार आहे, बाजार उद्याच्या फुटेलच. दिवशीची खरेदी करू तर विचार नाही, चालले. बरोबर, कारण की आज पौष पौर्णिमाच्या निमित्ताने हो. बैल आजपासून आज सुरुवात सुरुवात होते. झाली. भले लोक येतात पण पौष पौर्णिमाच्या निमित्ताने आजपासूनच घरी बैला घेऊन जातात. तर आपण अजून बैला बघूया. आणि थँक्यू दादा भेटल्याबद्दल. हर हर महादेव. या साईडला पण अजून बैला बघायला भेटतात आहे आपल्याला. मी सांगतो का मग तुम्हाला 2,500 ते 3,000 बैल आलेले आहेत. इथून तुम्हाला पॉसिबल नाही एवढं प्रत्येक बैल दाखवता. आणि बघा या साईडला वाटतं नवीन खरेदी झालेली आहे. या साईडला आहे बघा, इकडे पाहू शकता तुम्ही. बघा इकडे बैल घेतात आहे या साईडला. या साईडला इकडे पाहू शकता तुम्ही बैला नवीन घेतलेली आहे. दादा कुठून आपण भाईंदर मीरा भाईंदरवरून आलेले भाऊ लोक. आणि 1,20,000ची खरेदी केलेली. किती दाती दादा बैला? 4 दाती आहे. 1,20,000ची खरेदी आहे आणि खूप सुंदर असा बैल आहे. तुम्ही पाहू शकता या साईडला बघा 1,20,000चा हा बैल आहे. त्यांची खरेदी केलेली 1,20,000ची बैलाची. आणि बघा इथे सुद्धा आहे बैल पूर्ण भरलेला आहे मार्केट. इथे काही ग्रुप आलेले आहेत. त्यांचा घोड्या वाटतं, ते घोड्याचं नाव आहे शार्प. त्यांच्या टी शर्टीच्या मागे लिहिलेलं आहे शार्प घोड्या किंग काप. कुठून दादा आपण? आम्ही गोराई. अरे बरीचशी लोक भाईंदर गोराईवरून आलेले, म्हणजे तिकडे पण बैलगाडी प्रेमी आहेत वाटतं त्या साईडला मुंबईत. खूप छान वाटलं कारण त्या साईडला सुद्धा आहेत या साईडला. आणि तुम्ही पाहू शकता इकडे पण आहेत बैल, इकडे पण ठेवलेले. ही पण बैल काहीतरी नवीन बघायला भेटतात आपल्याला. ब्लॅक व्हाईट अशी बैला बघतात, आपण बघतच आलो. पण या साईडला सुद्धा नवीन काहीतरी बैला बघायला भेटतात. दादा कुठून आले आपण? आम्ही सरलगावरून आलो. सरळगाववरून. मग तुम्ही सरळ आले का क्रॉस आले? नाही, सरळ आलो. एकदम सरळ आले ना? देवाच्या. ठीक आहे. कारण की आम्ही सरळगावचं जेव्हा नाव येतं ना तर आमच्याकडे असं मजाक मध्ये विचारता कुठं राहतो रे? सरळगाव. असं एक बोलायचं गावात. तर तुमच्या गावाची आठवण लय येते, मग तुम्हाला उचक्याला येत असतील तुमच्या गाववाल्यांना. सरळगावची लय आठवण काढतात. ते आपली मजाची गोष्ट झाली. तर दादा आपली ही बैला आहेत. आपण किती बैला घेऊन आलेलो? 24 बैल आणले. 24 बैला घेऊन आलेले. म्हणजे तुमचा खरेदी विक्रीचा वाटतं 1 नंबर धंदा. 1 नंबर धंदा या साईडला सुद्धा. आणि 24 बैला दादा लोक घेऊन आलेली होती सरळगाव वरून या साईडला. 24 बैला घेऊन आलेली. आणि दादा आपण आता सध्या किती बैला आपली राहिलेली आहे? आता बैल राहिले आमची 4 बैल राहिले. 4 बैला राहिलेले. तर सध्या जी बैलाचा भाव आहे जी तुमची या साईडला मला दिसतात ते बैल, त्यांचा भाव काय? यांचा भाव आहे 60,000. 60,000 बोली भाव. तो सिंगल बैल का? सिंगल 60,000 रुपये. आणि जोडीने पण तुम्ही घेऊ शकता. दादा एकदा तुमचा नंबर सांगाल का? 8552 8552 87 28 40. 87 28 40 हे दादांचा नंबर आहे. सरळगाववरून आले यांची बैला या साईडला पाहू शकता तुम्ही. हे बघा पूर्ण या साईडला आहे बघा ही बैला आहेत. इथं मोठी बैला आहेत आणि या साईडला छोटी छोटी बैला तिकडे पाहू शकता. इथं मंडळी आहेत सर्व. दादा कसं वाटतं तुम्हाला? म्हशी यात्रेमध्ये येता तुम्ही? कुठून आले आपण? कर्जतवरूनच आले. तर आजचा तर पहिला दिवस आहे बरोबर. तर तुम्ही अजून किती वेळा फेरी होतील? बरेच वेळा सांगू नाही शकत. राहायला वस्तीला पण राहू शकतो. मसा यात्रेची हीच मजा असते की वस्तीला पण माणूस राहतो. आता ही लोक सिंगल दिसतात, काही दिवसांनी फॅमिली पण घेऊन येतील. पहिल्या दिवशी मंडळी लोक पहिला फेरी मारून येतात, काय हावभाव आहे बघून जातात. मग नंतर वस्तीला किती दरवर्षी येतात ना तुम्ही? 3-4 दिवस. ते पहिल्याची गोष्ट वेगळी होती की लोक टेंट बांधायचे. असे टेंट बघायला भेटायचे. लोक गॅस सिलेंडर तर पहिला नव्हता, चुलीवरचा जेवण, काय इंटरनेटची गरज नाही, एकदम मजेशीर. चला बरं बाटल्या नाही आपले जे आहेत ते गोष्ट पाहिजे. ताडीच्या बाटल्या आपल्या गोष्टी लोक पितात. ताडी तर आपली काय ओरिजिनल असते.
चला थँक्यू धन्यवाद. फिरता बैल तर आपण खूप बघितली, पण बैलानंतर म्हशी सुद्धा आपण आपल्या म्हशीच्या यात्रेमध्ये, मुरबाडच्या यात्रेमध्ये बघतो. आणि या साईडला म्हशी पाहू शकता तुम्ही, बघा इकडे खूप सारे म्हशी दिसतात. इतर सुरुवात आहे हा पूर्ण मार्केट, त्या साईडचा म्हशीचा मार्केट. त्याच्यानंतर दादा आपल्या इकडं काय बोलतात, बकऱ्या वगैरे पण त्या साईडला आहेत ना विकायला? त्या साईडला आहेत विकायला. आणि दादानी म्हशी विक्री घेतली की कुठल्या कुठल्या तुम्ही म्हशी घेतल्या दादा? ओके, ते 3 घेतलेले आहेत का दादा? आपण राहायला कुठे आहेत? सरळगावच्या शेजारी, म्हणजे मुरबाड मधलेच आहेत दादा. तर तुमच्या ऑलरेडी म्हशी आहेत का तुम्ही आता पहिल्यांदा घेताय? नेहमीच असं म्हणजे खरेदी विक्रेती तुमची चालूच असते. आणि म्हशी यात्रेला तुम्ही खरेदी विक्रेती करता का? म्हशी यात्रेतच करता. आणि खूप छान वाटलं दादांना भेटून. चला, हर हर महादेव. या साईडला म्हशी तुम्ही पाहू शकता. आणि ज्यांच्या म्हशी होते तुम्ही या साईडला दादा लोक बसलेले आहेत. दादा आपण कुठून आले? सरळगाव, म्हणजे बाजूबाजूची गावातली आहेत मंडळी या साईडला आलेले. किती दिवस झाले आपण इथे आले दादा? 3 दिवस झालेले. हा मार्केट कधी भरतो? जसं आज मसा पहिला दिवस आहे, तर त्याचे किती दिवस अगोदर बैला आणि म्हशी वगैरे येतात? 2-3 दिवस अगोदर येऊन जातात. पौर्णिमेच्या 2 दिवस अगोदर बैला म्हशी येऊन जातात. लोक बुक करतात आणि आजच्या दिवशीपासून घ्यायला सुरुवात करतात. खूप छान वाटलं त्याला. आणि म्हशीमध्ये पण असा काय प्रकार आहे का, जसं बैलांमध्ये 1 दाती 2 दाती 3 दाती, तसं म्हशीमध्ये पण आहेत का? तर मोस्टली म्हशी मला असं वाटतं दुधासाठी घेत असतील ना लोक, की अजून पण काय काम असतं म्हशींचा? दुधासाठीच घेतात ना, म्हणजे आपला तबेला वगैरे किंवा घरचेसाठी पण, कोणाला आवड असेल त्याच्यानंतर. खूप चला, दादाने खूप छान माहिती दिली. चला थँक्यू, हर हर महादेव. अजून एक म्हशी बघू शकतो तुम्ही, बघा इथे जसं सांगितलं की हा म्हशींचा मार्केट आहे. तर तुम्हाला अजून रेडा आहे का हा? अरे मी बघितला नाही, खाली नाही बघितला मी, असं ते समजून नाहीत. आणि या साईडला छोटे आहेत आणि रेडा. दादा जसं म्हशींचं काम दूध देण्यासाठी असतं, तर रेड्याचं काम काय असतं? रेडा झुंजीसाठी घेतात. अरे बापरे, म्हणजे हा याचा पण प्रकार असतं का? झुंजीसाठी पण घेतात का? खूप छान. आपल्याला बघा असं नवीन नवीन माहिती भेटते. जे बैलगाडी प्रेमी आहेत त्यांना तर माहितच आहे, पण जे अदर लोक आपले व्हिडिओ बघतात ते तुम्हाला सर्वांना समजत असेल. तर दादा आता हा रेडा आहे बरोबर, तर कोणाचा रेडा आहे आता? तुमचं दादा नाव काय आपलं? कुठून आले आपण? शापूर वरून आले. काय याचा भाव काय लावलाय? किती बैला आणि आपलं किती रेडे आणि तुम्ही म्हशी आणलेल्या होत्या? एकच आणलेला होता का? तर इथं भाव तोल चालू. दादा आलो का? आपण कुठून आले? भिवंडीवरून. तर आपण खरेदी विक्रेती करण्यासाठी आलेलो आहे का? तर आतापर्यंत काय काय घेतलं का? आवडलंय अजून? आता घेतला पण म्हणजे दादा लोकांकडूनच घेतले. काय भावाने घेतलं समजेल? तुम्ही सांगितलेला किती भाव होता? 45 सांगितलेला, तुम्ही किती कमी केलं? 5 कमी केलं. चला, म्हणजे इथं पैसा मॅटर नाही करत, इथं मॅटर करतं का आवड. त्यांना त्यांचा रेडा बैल जे पण म्हशी असतात ते सर्व आवडलं पाहिजेत. आणि इथं मामा लोक आहेत, इकडे आपण थोडेसे वरिष्ठ लोक पण आहेत. दादा आपण कुठून आलेत मामा? आसनोली, म्हणजे मुरबाड मधूनच आहेत का? शापूर, आता शापूर म्हणजे हे शापूरची लोक सोबत आले, तुम्ही हे रेडा घेतलंय. तर तुम्ही झुंजीसाठी वापरता. आणि काही लोक झुंजी नाही तर आपल्या घरी ठेवण्यासाठी पण असतात, कारण की शेतकरी लोकांना आवड असते. जरी त्यांच्या घरी गाडी नसली पण त्यांच्याकडे घरी बैल आणि म्हशी हे नक्कीच पाहिजे असतं. तर असं ते तर आहे, बरोबर बोलले तुम्ही. चला थँक्यू, धन्यवाद. चला या साईडला. आणि इथं छोटे छोटे तुम्हाला हे बघा, या साईडला बघावू शकता तुम्ही, खूप छोटे छोटे आहेत. यांचा मालक कोण आहे दादा? या साईडला. चला दादा, नाव काय आपलं? नाव सांगा ना, नाव काय आपलं? लाजू नका हो. चला या साईडला तुम्ही पाहू शकता खूप छोटे छोटे. दादा यांना काय म्हणतात? बारकेली पाड्ड म्हणतात. ओके, हे काय रेडा आहे का म्हशी की काय? तो रेडा आहे का? त्या साईडला रेडा आणि हे म्हशी आहेत. तर हे कसं ओळखायचं की तुम्ही सांगणार त्याच्यावर आहे का? किती दात वगैरे काय असतात का याला? याला पण दाते असतात का बैलांसारखे? पाड्यांना दाते नसतात का? आणि म्हशीना पण? म्हशी दात फक्त महिने, किती महिन्याचे त्याच्यावरती असतात, किती वर्षाचे किती महिना त्याच्यावर. दादा आपण कुठून आलेत? आंबेगाव, म्हणजे आपण इकडूनच आहेत. आपण किती आणलेले आपले म्हशी? 2 रेडे आणलेले होते बरोबर. तर त्यांचा आता हे यांचा भाव काय लावलेला होता तुम्ही? 27,000 25,000 जे काय भाव लावतात, तर तुम्ही नेगोशिएबल पण करू शकता, भावताव पण करू शकता इकडे. तर दादा एकदा जोरात नंबर सांगाल का? तुमचा सांगू शकता तुम्ही नंबर? तर नक्की जर जास्त माहिती घ्यायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. या साईडला मंडळी आलेले मुरबाड वरूनच आहे. इकडे
इथे दोघं भाऊ लोक पण आहे. कुठे दादा आपण कुठले भिवंडी कुठं वेल्हेचे आहेत के चला म्हणजे आमच्या आजूचे मामाचे गावातले आहेत मात्रे नाही नाही दादा मामांचा आमचे मामांचं गाव आहे ना ते बंगला आहे त्यांचा मोठा आता बनवला देवानंद बरोबर 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 ठीक आहे. तर तुम्ही काय खरेदी करण्यासाठी आले का विकण्यासाठी आले बैल बघण्यासाठी आलेले आहेत खरेदी करण्यासाठी आले की चला थँक्यू. या साईडला आणि इकडे पण अजून आहेत आपण आता पुढे जाऊया. फिरता फिरता या साईडला बराचसा मंडप मला दिसला तर बरं बघूया काय मंडप वगैरे घातलेला आहे या साईडला. आणि इकडे बरीचशी मंडळी थांबलेली आहे सर्व. खास करून तुम्ही पाहू शकता इथं माझ्या समोर तुम्हाला जे बैल दिसतात ते बरेचसा तंदुरुस्त म्हणू शकतो आपण आणि अट्टकट्टा म्हणजे आपण जसं जिमला जाणारा माणूस असतो तसे मसा मार्केट मधला बैला दिसतात ते तर मामा आहे. मामा आपलं नाव काय? माझं नाव देवराम सखाराम लांडे पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्राचा आदिवासी वादळ म्हणून माझी ओळख आहे. अरे वा 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 बघितलं मी तुमचं बॅनर वगैरे लावलेलं आहे. सतत माझा बॅनर आहे. सतत 11 वर्षे 16 वर्षे झाली या म्हशीच्या बाजारामध्ये माझा पहिला नंबर येतोय. पहिला नंबर येतं का? जी बैल अच्छा, आहे म्हणजे इथं बैला विक्रीमध्ये पण हे असतं का पहिला नंबर वगैरे? विक्रीमध्ये- तर आपण किती बैला आणतो इथं मामा? मी प्रत्येक वर्षी 50 बैल आणतो. या वर्षी कमी होती 25-30 होती सगळी बैल संपली. आता सर्व संपली तर मला एक फक्त विचारते जेवढी मला मागे आता 2-3 बैला दिसत ते पण मला समजलं का ते विकलेली गेलेली आहेत? हो विकली गेलं. ही जी पण जोडी आहे त्यांची काय आपण एखादा भाव किती लावलेला असतो बैलांचा? ही जोडी माझी 2,11,000 रुपयाला दिली आणि ती नाशिकच्या पालखीसाठी ती बैल खर तर काय नाव त्यांचं संजय यशवंत पवार टोकावडे यांनी ती बैल घेतलेली आहेत आणि ती बैल खर तर चांगल्या घरी गेलेत त्याबद्दल मला मस्त मस्त. आणि ही बैल दिसायलाच एवढी शोभून आहे का मला असं वाटत नाही का कोण लोक बैला त्याला पळवत असते ते फक्त तुम्हाला या घरात बैलाचं- नेण्यासारखं. नाही ही बैल पळतात पण हे सर सोडे त्या बैलाला अक्कल एवढे आपण तो पोळ्याला बैल बसवतो बघा. राजा राजा सलामी दे राजा सलामी दे राजा अरे सलामी बापरे, दे अरे बापरे तो बघा म्हणजे राजा सलामी पण देतो. एवढा हत्ती सारखा बैल आहे. हे बघा इकडे. हे सर्व तुम्ही बाबू ये बाबू ये अध्यक्ष पशु तिथे काढा फोटो यांचा तिकून दे तू. इकडे बघतो. ही बैल आपण बघू शकता की लहान मुलं धरतात त्याचा पण आला पाहिजे. म्हणजे जशी माणसाला अक्कल आहे तशी बैलाला अक्कल आहे. पण हे म्हणायला गेलं का ही तुमची शिकवणूक असेल मामा? नाही नाही जेव्हा- नाही ही बैलाची शिकवणूक नाही. याचं नाव आहे राजा राजा आणि त्याचं नाव आहे बावऱ्या. पण मला एक विचारच आहे का आज तुम्ही जसं 50 बैल सांगितलं की मी सांगायला गेलो का तुम्ही खूप सारी लाखो बैल बघितलेली असेल तर त्याच्यापैकी आता तुमच्या घरात जेकडे तुम्ही तुमचा गोठा वगैरे जे पण काय असेल तिथं 20-25 बैला ठेवा मग त्यांची प्रत्येक बैलाची तुम्हाला नावं लक्षात असतं का? हो अरे तो बापरे, मागे मी म्हणजे- बैल इकडे सफेद दिसतो ना तर आता तो बैल- ऐका ना त्या बैला कॅमेरा मला पोपट्या. पोपट्याचं तुम्ही पकडलाय का दोन्ही हातात? हो हो नाही इकडे हा ब्लॅक वाला हा वर ब्लॅकला पोपट्या पोपट्या. तो मी 11 लाखाला इकडे होता. 11 लाखाला? हो त्याची वा, किंमत 11 लाखाला बैल विकलेला आहे? हो. अरे तो बापरे, आता म्हणजे 11 कोकणामध्ये लाखाला. 1 नंबरला शर्यतीला पळतो. काय नाव त्या बैलाचं आता जे कोकणामध्ये पळतोय बैल? त्याचं नाव पोपट्या. पोपट्या. अरे पोपट्या. बापरे प्रसिद्ध पोपट्या. आहे प्रसिद्ध आणि आहे. याचं नाव आहे बावऱ्या. बावऱ्या. बावऱ्या बघा तसं जेवढं शांत तेवढं त्या बैल हे बावऱ्या 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 बघा नाव ते बोललं बैल दिसायला शांत आहेत पण मालकाचा बावऱ्या बघा नाव बावऱ्या. बोललं. बघा इकडे एवढी ताकद आहे आणि बावऱ्या. मामाला म्हणजे ती बैल त्यांच्या नावात ताकद आहे. नावात ताकद. मामा एक विचारायचं आहे की 16 वर्ष झाली तुम्ही तर आता 11 लाख रुपये सांगितलं मला तर सर्वात जास्त अजून म्हणजे किती पर्यंत म्हणजे 11 लाखापर्यंत तुम्ही बैल विकले? शेवटचा तो बैल मी 11 11 लाखाला विकलाय. म्हणजे बापरे. 16 वर्षे मी बैल प्रेमी आहे. मुख्य जनावरांचा मी काही व्यापारी नाही. मी व्यापारी नाही पण मला बैलांची आवड आहे. मला मुख्य जनावराला जीव लावण्याची आवड आहे आणि 3 दिवसामध्ये या बैलांच्या जवळजवळ यात्रेमध्ये 1 लाख लोकांनी फोटो काढले असेल. अरे बापरे हेच प्रेम बस झालं. बैल जाव का ना हे एवढा प्रेम भेटतं खूप भारी तुमच्यासारखे वाटतं. मीडियावाले आता तुमचा 25वा नंबर आहे. अरे वा 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 खूप छान तुमच्या वाटतं. चॅनलचा नंबर काय नाव आहे? मॅक ब्लॉग म्हणून आहे. मॅक ब्लॉक. हा आणि हे जो आपला चॅनल आहे हे आपण तुम्हाला बघणारी लोक जे बघतात आहे ना ते आपले रायगड
ठाणे, मुंबई, वसई, विरार, वर्सोवा इकडचं आपल्या परिसरातली लोक तुम्हाला बघतात आता उरण. मी आयुष्यभर खुशी खुशी असतो. हे आमचे आई आहेत, हे गिगे सर म्हणून हे मुख्याध्यापक आहेत. त्यांची मुलगी माझ्या मुलाला केलेली आहे. अरे वा वा वा, दुधनवलीचे आहेत. आणि माझ्या म्हशीच्या आवडीची आणि बैल विक्रीच्या आवडीची विशेष ओळख म्हणून गिगे सर मुख्याध्यापक ते आम्ही आई झालो. ओके, मग त्याच्यानंतर तुम्ही संबंधी झाले, नंतर आम्ही आई झालो. पण आम्हाला आमची ओळख झाली. पण तुम्ही जसं उभे आहेत ना असं वाटतं की किती घनिष्ठ मित्र आहेत. मित्र म्हणजे आम्ही याही म्हणून नाही, पण मित्र म्हणून नातं झालं. खूप बरं वाटलं मामा, तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. आणि असं दरवर्षी तुम्ही हा प्रेम दाखवत राहा आमच्या म्हशीच्या यात्रेला. तुम्ही सर्व येता, खूप छान वाटलं. हे आमचे मित्र मधुकर लवंडे हे सतत माझ्याबरोबर असतात. ते मुंबईवरून आले. हे आमचे मामा युवराज मामा सरपंच उंडे खडक आणि हे आमचं रामा. पूर्ण मंडळी तुमची पूर्ण टीम सोबत असते बरोबर. रामाने जे गिऱ्हाईक आणलं ती बैल त्यानेच दिली 2,11,000. चला बाबा, धन्यवाद. हर हर महादेव, हर हर महादेव. बघा या साईडला अशी अजून पण बघायला आपल्याला भेटतील तर काटे असतात. आणि सर्व आपण शेतीच्या कामासाठी किंवा आपली जी घरची कामं असतात त्यासाठी आपण यूज करतो. आणि खास करून टोपल्या खूप फेमस असतात या म्हसोबा यात्रामध्ये. आता टोपली कशी दिली? 500 रुपये टोपली. 500 रुपयाला जोडी. हा जोडी, तेच बरं, 500 रुपयाला टोपली जोडी, 500 रुपये. काट्या 50-60 रुपये काटे दिलेले आहेत. आणि इथे सर्व बघा हत्यार आहेत, यांची वेगवेगळी नावं असतात. ज्या लोकांना शेतीची कामं असतात ते लोक सुद्धा इथे येतात आणि दादा लोकांकडून घेऊन जातात. इकडे बरेचसे आपल्याला हे बघा हे ऑनलाईन हे सर्व यांचा हे सर्व हँडमेड असतो पूर्ण हे बनवलेलं आहे. बघा या साईडला पाहू शकता तुम्ही, हा पूर्ण हँडमेड आहे, सर्व हँडमेड बनवलेले आहे. स्वतः त्यांच्या हाताने बनवतात. इकडे बघा हे सर्व मेन शेतीच्या कामासाठी यूज होते, घरच्या कामासाठी यूज होते. हे बघा इकडे या साईडला हे कुदाल, फावडा म्हणजे जे पण काही गोष्टी असतात हे सर्व हे दादा लोक, ताई लोक बनवतात. हा पूर्ण तुम्हाला 15-20 दिवस या मार्केटमध्ये बघायला भेटणार. सो तुम्ही जेव्हा या मार्केटमध्ये येणार तर नक्की या एंडिंगच्या साईडला या. तुम्हाला इकडं हा पूर्ण स्टॉलच आहे. इकडं तुम्हाला या साईडला जे बघायला भेटतं, या साईडला बैठक आपल्याला बघायला भेटतंय. हे बघा इथे बैला घेतलेले वाटतं विकत. सो ही लोक चाललेले आहेत. हे भाईंदरवाली गँग आहे ही, सर्व चाललेले इकडं. हे बघा या साईडला. दादा कशी दिली हे बैठक? हे 900 रुपयाला 2 पीस. 900 रुपयाला जोडी आहे. 900 रुपयाला जोडी आहे 2 पीस. आणि याचा वापर तुम्ही घरी पण करू शकता. किंवा लग्न कार्य, आपले बर्थडे वगैरे असतात, घरी प्रोग्राम असतो, पूजे वगैरेसाठी यूज करू शकता. आणि आता तर हे बघा यांचा सुद्धा नंबर आहे. आणि दादा आहेत आपल्या शिरपूर जिल्हा धुळे. तर तुम्हाला ऑनलाईन वगैरे पण ते सेवा आहे प्राप्त केली जाईल. बघा इकडे नंबर आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हा त्यांचा नंबर आहे, तुम्ही नंबर पाहू शकता स्क्रीनला थांबवून. हे इथं क्लिक कर, याच्यावरती डिस्प्लेवर क्लिक कर. हां बघा या साईडला यांचा नंबर आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ओम साई ताडपत्रीवाले. बाकीचे डिटेल्स वगैरे नंबर व्हॉट्सअप पण करू शकता तुम्हाला जे पण काही गोष्टी पाहिजे असतील या साईडला. तर दादा आपलं नाव काय? जाधव. चला, ज्या गोष्टीची जास्त खप असते आपल्या मार्केटमध्ये, गोदडी, चादरी असतात, गोदडी असते, त्यांची जास्त खप असते. इकडे या साईडला पाहू शकता. आणि दादा याला काय म्हणतात? याला घोंगडी म्हणतात का? कशी दिली घोंगडी? जसे घेतले तसे 800ची 900. म्हणजे जसं तुम्ही बार्गेनिंग करणार ते हिशोबाने आहे का? 800-900 म्हणजे सुरुवाती प्राइस काय असेल तरी पण? 500-550 पासून आहे. तर जे तुमची क्वालिटी घेणार, जे तुमची क्वांटिटी असेल, जास्त घेतल्यावरती तुम्हाला कमी पण करतील हे सर्व. आणि दादा तुम्ही फक्त फेस्टिवल्समध्ये हे तुमचं असतं का स्टॉल्स? आणि याची तर वाट बघत असतं का? म्हशी यात्रेमध्ये कसं 10-15-20 दिवस आपला स्टॉल असेल बघा हे. आणि खास करून म्हशीमध्ये फेमस आहेत की काय बोला, घोंगरी जे ज्यांना माहिती आहे कमेंटमध्ये सांगा की यांना काय घोंगडी का प्रत्येक इकडे वेगळा बोलतात. जसं जिल्हा जसा चेंज होत जाईल तिकडे प्रत्येक ठिकाणी वेगळा बोलतात ना. या साईडला चादरी कशी दिले दादा? या हे चादरींचा भाव काय? 800ला जोडी आहे. ही 800 मयूर चादर 800ला जोडी. आणि हे ब्लँकेट कशी दिले? 1500ला 2 देऊ. 1500ला 2 देऊ राहिले. कुठले तुम्ही राहिले? जळगावचे. तेव्हा देऊ राहिले, बरोबर बोलले तुम्ही.
असू द्या. चला, आणि खूप चांगले क्वालिटीचे चादरी आहेत. ते तुम्ही वैष्णोदेवीवर फिरायला जाता जेव्हा काश्मीर वगैरे तिकडे पण सुद्धा चादरी असतात. पण आपल्या म्हशीच्या यात्रेमध्ये जेव्हा फिरायला येतात तर तेव्हा तुम्ही इकडे येऊ शकता सर्व. आणि इकडे लाईनीतून खूप सारे स्टॉल्स आहेत. कंटिन्यू तुम्हाला स्टॉल्स बघायला भेटतील एंडिंगला. तर जेव्हा पण इकडे येणार तर नक्की या साईडला आहे बघा, ही घोंगरी. चला आता चटाई मार्केट म्हणजे आपल्या मार्केटमध्ये चटाई, बापरे किती बाय कितीची असेल चटाई, खूप मोठी दिसते. 6x9ची चटाई आहे. म्हणजे तुम्ही घरी काम पण यूज करू शकता, बाहेर तुमचे कार्यक्रम असतात तेव्हा पण यूज करू शकता. आणि चटाईमध्ये दादा क्वालिटी पण आहे का, वेगवेगळ्या क्वालिटी आहेत का? सुरुवात कितीपासून आहे आपल्याकडे चटाईची? 100 रुपयापासून ते कितीपर्यंत आहे? 300 रुपयापर्यंत. ही जी तुम्ही आता दाखवली एवढी मोठी 6x9ची ती किती रुपयाची आहे? 300 रुपयामध्ये एवढी मोठी चटाई भेटते. तर नक्की तुम्ही जेव्हा आपल्या म्हशी यात्रेमध्ये येणार तर यांच्याकडे कलर्स बघा किती आहेत. तर नक्की तुम्ही या कलरचे व्हेरिएशन्स खूप आहे, क्वालिटी पण आहे. 100, 200, 150, 250, 300 रुपयापर्यंत त्यांच्याकडे चटाई बघायला भेटतात आहे. तर घ्या त्यांच्याकडे चटाई. आणि हे आपले शेतकरी मंडळी असतात जे आपल्या म्हशी यात्रेमध्ये येऊन अशी बिझनेस करतात. तर नक्की त्यांना सपोर्ट करा. काय नाही होय की छोटे सामान सुद्धा असतील ते तुम्ही घेऊन जावा. थँक्यू. चला, बरीचशी माहिती आणि जेवढं जमलं तेवढं दाखवलेलं आहे. कारण की कसं आहे माहिती आहे का मंडळी, 3,500-4 हजार बैल असतात. त्यापैकी एवढे व्हिडिओमध्ये दाखवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि व्हिडिओ खूप लेंथी होते, त्याच्यामुळे आपण जेवढी पॉसिबल झाला तेवढं व्हिडिओजमध्ये दाखवलेले आहेत. सर्व बैल आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला म्हशी असतील आणि खरेदी विक्री करतात, वस्तू पण घेतात. पण जेवढं मला दाखवता आला मी तेवढं दाखवलेलं आहे. तुम्हाला नक्की जर व्हिडिओ आवडलेली असेल तर माझी दरवर्षीची बैलांची व्हिडिओ मी म्हशीचे टाकत असतो. तर यावर्षी सुद्धा लोक कमेंट करत होते की लवकर दादा जा आणि व्हिडिओ कर आणि लोकांना बघायला आवडेल. तर कसं वाटलं हे सांगा. आणि म्हशीची यात्रेचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर म्हशीची यात्रेचा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. चॅनलला, तुमच्या चॅनलला असेल म्हणजे माझ्या चॅनलला, आपला या दोघांचा एकच चॅनल आहे मॅक ब्लॉग, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाकीचे व्हिडिओ भेटूया पुन्हा. चला, हर हर महादेव, राधे राधे.